नमस्कार. श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक 8. श्लोक वाचूया. धनुरनुषंग रणक्षणसंग परिस्फुरदंग नटत्कटके कनकपिशंग पृषत्कनिशंग रसद्भटशृंग हताबटुके कृतचतुरंग बलक्षितिरंग घटद्बहुरंग रटद्बटुके. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. असा हा श्लोक आहे. आता एक एक चरण म्हणूया. धनुरनुषंगरणक्षणसंग म्हणा. धनुरनुषंगरणक्षणसंग परिस्फुरदंग नटत्कटके म्हणा. परिस्फुरदंग नटत्कटके. आता पूर्ण ओळ. धनुरनुषंगरणक्षणसंग परिस्फुरदंग नटत्कटके म्हणा. धनुरनुषंगरणक्षणसंग परिस्फुरदंग नटत्कटके. आता दुसरी ओळ. कनकपिशंग पृषत्कनिशंग म्हणा. कनकपिशंग पृषत्कनिशंग रसद्भटशृंग हताबटुके. रसद्भटशृंग हताबटुके. आता पूर्ण ओळ. कनकपिशंग पृषत्कनिशंग रसद्भटशृंग हताबटुके म्हणा. कनकपिशंग पृषत्कनिशंग रसद्भटशृंग हताबटुके. आता तिसरी ओळ. कृतचतुरंग बलक्षितिरंग घटद्बहुरंग रटद्बटुके म्हणा. कृतचतुरंग बलक्षितिरंग घटद्बहुरंग रटद्बटुके. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. या श्लोकामध्ये धनुरनुषंग रणक्षणसंग. धनुरनुषंग षटकोनाचा म्हणायचा. परिस्फुरदंग नटत्कटके जोडाक्षरांकडे लक्ष देऊन म्हणायचं. परिस्फुर स वर आघात द्यायचा. परिस्फुरदंग नटत्कटके असं म्हणायचं. दुसऱ्या ओळीमध्ये कनकपिशंग पृषत्कनिशंग. कनकपिशंग श शाळेचा आहे आणि पृषत्कनिशंग इथे श षटकोनाचा आहे, त्याकडे लक्ष द्यायचं. कनकपिशंग पृषत्कनिशंग रसद्भटशृंग. रसद द हलंत. रसद्भटशृंग हताबटुके असं म्हणायचं. तिसऱ्या ओळीमध्ये कृतचतुरंग बलक्षितिरंग. या भागामध्ये सरळच आहे, फक्त क्ष वर आघात द्यायचा. बलक्षिती असं म्हणायचं. बलक्षिती. बलक्षिती नाही, बलक्षितिरंग असं म्हणायचं. घटद बहुरंग आणि रटद बटुके दोन्ही ठिकाणी द हलंत. घटद आणि बहुरंग. रटद आणि बटुके याकडे लक्ष द्यायचं. कृतचतुरंग बलक्षितिरंग घटद बहुरंग रटद बटुके असं म्हणायचं. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. आता या गोष्टी लक्षात घेऊन आपण हा श्लोक पूर्ण म्हणूया. धनुरनुषंगरणक्षणसंग परिस्फुरदंग नटत्कटके कनकपिशंग पृषत्कनिशंग रसद्भटशृंग हताबटुके कृतचतुरंग बलक्षितिरंग घटद्बहुरंग रटद्बटुके. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते म्हणा. धनुरनुषंगरणक्षणसंग परिस्फुरदंग नटत्कटके कनकपिशंग पृषत्कनिशंग रसद्भटशृंग हताबटुके कृतचतुरंग बलक्षितिरंग घटद्बहुरंग रटद्बटुके.
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. म्हणा. धनुरनुषङ्गरणक्षणसङ्गपरिस्फुरदङ्गनटत्कटके कनकपिशङ्गपृषत्कनिशङ्गरसद्भटशृङ्गहताबटुके कृतचतुरङ्गबलक्षितिरङ्गघटद्बहुरङ्गरटद्बटुके. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. आता 7वा आणि 8वा श्लोक एकत्र म्हणूया. अयि निजहुंकृति मात्र निराकृत धूम्रविलोचन धूम्रशते समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीजलते. शिव शिव शुंभ निशुंभ महाहव तर्पित भूत पिशाचरते. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. धनुरनुषङ्गरणक्षणसङ्गपरिस्फुरदङ्गनटत्कटके कनकपिशङ्गपृषत्कनिशङ्गरसद्भटशृङ्गहताबटुके कृतचतुरङ्गबलक्षितिरङ्गघटद्बहुरङ्गरटद्बटुके. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. अंबा माता की जय. नमस्कार. श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक 8वा. श्लोक वाचूया. धनुरनुषंग रणक्षणसंग परिस्फुरदंग नटत्कटके कनकपिशंग पृषत्कनिशंग रसद्भटशृंग हताबटुके कृतचतुरंग बलक्षितिरंग घटद्बहुरंग रटद्बटुके. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. असा हा श्लोक आहे. आता शब्दांचे अर्थ बघूया. धनुरनुषंग परिस्फुरदंग. देवीच्या युद्धाच्या वेळी तिचा आविर्भाव कसा असतो त्याचं वर्णन आहे. समरांगणावर युद्ध करताना रणक्षण युद्ध करताना हे देवी तू धनुष्याला बाण लावून प्रत्यंचा खेचतेस. धनुरनुषंग रणक्षणसंग आणि उत्साहाने लढू लागतेस. परिस्फुरदंग नटत्कटके. तुझ्या शूरवीर सैनिकांचे बाहू स्फुरण पाहू लागतात. परिस्फुरदंग नटत्कटके. सगळं सैन्य हे उत्साहाने नाचू लागतं. कटक म्हणजे सैन्य. सगळं सैन्य हे उत्साहाने नाचू लागतं. असा या ओळीचा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे की धनुरनुषंग रणक्षणसंग म्हणजे रणभूमीवर युद्धाच्या वेळी धनु म्हणजे जे तुझं धनुष्य आहे, धनुष्य धारण केलेल्या हाताच्या गतीच्या दिशेला अनुषंग, त्या दिशेला त्या अनुषंगाने हाताच्या गतीच्या आणि दिशेच्या अनुषंगाने त्याला अनुरूप जिच्या हातातली कंकण नर्तन करू लागतात. म्हणजे देवीने हातात धनुष्य घेतलंय, शत्रूच्या दिशेने तिने ते धनुष्य रोखलंय आणि त्यावेळी त्या हाताच्या हालचालीच्या नुसार तिच्या हातातली कंकणं ही नृत्य करतात आहे. परिस्फुरदंग तुझं सगळं अंग स्फुरण पावतं, थरथर कापू लागतं. बाहू तुझे स्फुरण पावतात आणि त्यामुळे तुझ्या हातातली कंकणं ही नटत्कटके, तुझ्या हातातली कंकणं नाचू लागतात. असा दुसरा अर्थ आहे. कनकपिशंग पृषत्कनिशंग. कनक म्हणजे सोनेरी, सोन्यासारखी. पिशंग, पिशंग म्हणजे भुरकट रंगाची, पिवळट रंगाची. पृषत्कनिशंग, पृषत, पृषत म्हणजे बाण आणि निशंग म्हणजे भाता. युद्धाच्या वेळी तुझ्या रथावर असलेले असंख्य भाते सोनेरी पिंगट रंगाचे आहेत आणि पंख असलेले असे जे तीक्ष्ण बाण असतात त्यांनी तुझा रथ भरलेला आहे, ते भाते भरलेले आहेत. कनकपिशंग पृषत्कनिशंग.
तुझा भाता सोनेरी पिंगट रंगाच्या आणि पंख असलेल्या तीक्ष्ण बाणांनी भरलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. देवीचे बाण हे लखलख करणारे सोन्यासारखे सोनेरी असे बाण आहेत, तसेच तिचे भाते आहेत. आणि ज्यावेळेला शत्रूच्या रक्ताशी त्याचा संबंध येतो त्यावेळेला ते पिंगट भुरकट अशा रंगाचे होतात, असाही अर्थ याचा आहे. रसद भट शृंग हता बटुके. रसद म्हणजे कोलाहल करणारे, शृंग म्हणजे उंच आवाजात कोलाहल करणारे जे भट म्हणजे सैनिक आहेत. बटुके म्हणजे त्यांना समजत नाही आहे असे ना समज मूढ असे जे शत्रूचे सैनिक आहेत त्यांना तू मारून टाकतेस. हता बटुके त्यांचा तू नाश करतेस. त्या बाणांच्या आघाताने शत्रू पक्षाकडचे जे भयंकर आरडाओरड करणारे सैनिक आहेत ते त्यांचे घोडे सगळे घायाळ होतात आणि जमिनीवर पडतात. हता बटुके. कृतचतुरंग बलक्षितिरंग. चतुरंग बल शत्रूचं जे चतुरंग सेना आहे दैत्यांची त्याची शक्ती तू क्षीण करतेस. क्षितिरंग अशी करतेस. चतुरंग सेना हत्ती घोडे पायदळ वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी असतात, रथ, हे चतुरंग असं सैन्य असतं. हत्ती घोडा रथ आणि पायदळ असं सैन्य ही चतुरंग सेना दैत्यांची. ही दैत्यांची सेना तिचं बल तू रणभूमीवर कमी करून टाकतेस, घटवून टाकतेस, असा एक अर्थ. आणि या दैत्यांची चतुरंग सेना तिचा तू नाश करतेस त्यावेळेला क्षितिरंग. क्षिती म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीचा रंग या युद्धभूमीचा रंग लाल होऊन जातो, रक्ताने ती माखून जाते. घटत बहुरंग रटत बटुके. तुला गराडा घालणारे जे दैत्य आहेत ते मोठ्या मोठ्यानी ओरडू लागतात, किंकाळ्या फोडू लागतात. तसंच तू कोलाहल करणारे अनेक प्रकारचे भैरवगण सैनिक हे उत्पन्न करतेस. घटत म्हणजे निर्माण करते, बहुरंग अनेक प्रकारचे, रटद म्हणजे कोलाहल करणारे आरडाओरडा करणारे, व टुके म्हणजे असं सैन्य भैरवगण तू निर्माण करतेस. तुला गराडा घालणारे दैत्य किंकाळ्या फोडू लागतात आणि कोलाहल करणारे अनेक भैरवगण तू उत्पन्न करतेस. हे महिषासुरमर्दिनी, हे शैलपुत्री, हे गिरिजे, तुझा केशसंभार अत्यंत सुंदर आहे. महिषासुराचा नाश करणारे आहे देवी, तुझा त्रिवार जय जयकार असो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. सरळ अर्थ बघूया. समरांगणावर युद्ध करताना तू जेव्हा धनुष्यास बाण लावून प्रत्यंचा खेचतेस त्यावेळी तुझ्या हाताच्या होणाऱ्या हालचालींमुळे कंकणं तुझी चकाकतात, नृत्य करतात. तुझ्या सैन्यातल्या वीरांचे बाहू स्फुरण पाहून ते उत्साहाने नाचू लागतात. तुझ्या भात्यातल्या सोनेरी पिंगट पंखयुक्त बाणांच्या आघातामुळे ओरडणारे किंचाळणारे शत्रू सैन्यामधले घोडे आणि शत्रू सैन्य घायाळ होऊन पडतात. दैत्यांच्या चतुरंग सैन्याच्या रक्तामुळे रणभूमी लाल होऊन जाते आणि तुला गराडा घालणारे दैत्य किंकाळ्या फोडू लागतात. हे गिरिकन्यके देवी, तुझा केशसंभार विपुल असून त्याची गुंफण अत्यंत विलोभनीय आहे. महिषासूर राक्षसाचा पराभव करणाऱ्या हे भगवती, तुझा त्रिवार जय जयकार असो. अंबा माता की जय.